लय लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय आणि आता मी पुण्यातील कोथरूड परिसरातील दीनदयाल उपाध्याय या शाळेमध्ये आहे, जिथं म्हणजे मोठ्या संख्येने मतदार सकाळपासून मतदान करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। काही फर्स्ट टाइम वोटर सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस? हो, काय वाटतं, म्हणजे मतदान किती इम्पॉर्टंट आहे, काय बदल होऊ शकतात यामुळे? मतदान नक्कीच इम्पॉर्टंट आहे। आता आपण भारतात किती चांगले चांगले चेंजेस होत आहेत हे बघतोय। सो आपलं मत चांगल्या किंवा योग्य त्या पार्टीला देऊन आपण आपल्या भारताचं भविष्य आपल्या हातात आहे। सो आपलं कर्तव्य आहे, आपलं राजकीय कर्तव्य आहे ते मत देणं। काय विचार करतेस मतदान करताना तू? कसा असावा खासदार आणि काय काय अपेक्षा असतात त्यांच्याकडून? आपलं रिप्रेझेंटेशन नीट व्हावं आणि व्यवस्थित म्हणजे काय म्हणतो आपण, सगळे जे गैरप्रकार चालले ते कमी व्हावेत आणि सुरळीत देश प्रगतीच्याच मार्गावरती तसाच खूप फुल स्पीडनी पुढे जावा। खूप सुंदर विचार करून ते या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि खूप गर्दी आहे खरं तर या मतदान केंद्रावर। अशीच गर्दी पुण्यातील अनेक मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते आणि अपेक्षा आहे मतदानाचा टक्का देखील पुण्यामध्ये वाढेल आणि अशाच पद्धतीने अगदी स्मूथली हे पूर्ण मतदान जी प्रक्रिया पार पडेल। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर मतदानासंदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा कौल मराठी मनांचा। बीड लोकसभेच्या निवडणुकीत सुरू असलेलं जातीपातीचं राजकारण बंद व्हायला पाहिजे अशी इच्छा पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली। बीड लोकसभेत मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण सुरू असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। पंकजा मुंडेंची याबाबतची एक ऑडिओ क्लिप